आहे भक्तीचा, स्मरण आहे त्या अनंत शक्तीचा, ज्यांनी संकटात सापडलेल्या भक्तांना दिला आधार, ज्यांच्या एका वचनाने बदलले लाखो लोकांचे जीवन, असा तो दिव्य अवतार ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. नमस्कार मित्रांनो, लवकरच श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे आणि या विशेष निमित्ताने आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या दिव्य अवतार कार्याची माहिती आजच्या या पहिल्या भागात जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थ हे केवळ संत नव्हते, तर ते होते साक्षात श्री दत्तात्रेय भगवंताचे अवतार, एक अनंत असीम शक्ती. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्या जीवनात नवा प्रकाश निर्माण करू शकते. श्री स्वामी समर्थ एक अवर्णनीय अवतार. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त जिज्ञासू आणि मुमुक्षूचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे. स्वामी समर्थांना समाधीस्थ होऊन आज 125हून अधिक वर्षे उलटून गेली, परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच आहे. या सगुण ब्रह्माची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने आणि भक्तीने महाराष्ट्रातील घराघरातून नित्य सुरू आहे आणि त्यांच्या अस्तित्वाचे आणि कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यशः अनुभवत आहेत. भगवंताचा हा अवतार महाराष्ट्रात झाला ही केवढी तरी भाग्याची गोष्ट. परंतु अवताराला सर्व प्रांत आणि देश सारखेच असतात. संपूर्ण विश्वाच्या आणि मानव वंशाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी भगवंत भूतलावावर अवतार धारण करीत असतो. श्री स्वामी समर्थाचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतील. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर विभूती जगामाजी प्रकटली असे ज्यांचे महात्म्य, त्या संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराजांनी स्वामी समर्थाचा अपूर्व महिमा कसा वर्णवा असा जणू प्रश्न पडला. आणि म्हणूनच आपल्या सुप्त रत्नावली या भावमधुर काव्यात ते लिहितात. अक्कलकोट ग्राम कलियुगी काशी, जिवंत कैलासी लोक सारे, स्वामी विश्वेश्वर दत्तात्रेय रूप, महिमा अपूर्व वर्णवेना. स्वामी समर्थ या नावाने सर्वसामान्य जनतेला परिचित असलेल्या कलियुगातील लोकोत्तर अवतारी पुरुषाचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा, त्या सगुण ब्रह्माने आपल्या हृदय नित्य वास करावा अशी तीव्र इच्छा गुलाबराव महाराजासारख्या श्रेष्ठांना झाली असल्यास नवल नाही. म्हणूनच ते श्री स्वामी समर्थाची अशा शब्दात प्रार्थना करतात. देवा दिना मी पदरी धरा, कलियुगी श्री दत्तात्रेय अवतार तुमचा खरा देवा. अक्कलकोट निवासी ब्रह्म, सगुण हृदयी उतरा देवा. श्री ज्ञानेश्वर रूप धरुनी, शिरी ठेवा स्वकरा देवा. अशा प्रकारे श्री स्वामी समर्थाचे महात्म्य आणि त्यांचे चारित्र्य अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्याचा जो अधिक विचार करावा तो त्याचे अनंत नवे नवे पैलू आपल्या लक्षात येतात आणि खरोखरच मती कुंठित होऊन जाते. सूर्याचे किरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची जशी मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे या प्रज्ञापुरीच्या सूर्याच्या चरित्राचा थांग लागत नाही. वारुळातून प्रकटलेली दिव्य मूर्ती स्वामी समर्थाच्या जन्माविषयी त्यांच्या भक्तात आणि चरित्रकारात एक वाक्यता आढळत नाही. श्रीचे परमभक्त हरिभाऊ उर्फ स्वामीसूत यांच्या मते मध्य हिंदुस्थानातील छेलखेडी या गावी चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 या दिवशी श्री स्वामी एका 8 वर्षीय बालकाच्या रूपात प्रकट झाले. तथापि बहुसंख्य चरित्रकाराचे असे मत दिसते की श्री स्वामी समर्थ म्हणजे गुरुचरित्रात वर्णन केलेले नृसिंह सरस्वती होत. श्रीशैल यात्रेच्या निमित्ताने भगवान श्री नृसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाले. नंतर याच कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात वाल्मिकीप्रमाणेच मुंग्यांनी त्यांच्या दिव्य शरीराभोवती आपले प्रचंड वारुळ निर्माण केले. योगायोगाने त्याच वेळी एक लाकूड तोड्या तेथे आला. एका झाडाची फांदी तोडता तोडता त्याच्या धारदार कुऱ्हाडीचा एक ओझरता घाव त्या वारुळावर पडला आणि भगवान श्री नृसिंह सरस्वतीची प्रगाढ समाधी भंग पावली. अशा प्रकारे समाधी विसर्जित केल्यावर वृद्ध नरसिंह सरस्वती म्हणजेच श्री स्वामी समर्थ कर्दळी वनातून निघून अनेक गावे आणि तीर्थक्षेत्रे
पाहता पाहता इसवी सन 1856-57 मध्ये अक्कलकोट येथे आले. कर्दळी वनात त्यांच्या मांडीवर जो कुऱ्हाडीचा घाव बसला होता तो पुढेही त्यांच्या मांडीवर स्पष्टपणे दृग्गोचर होत असे सांगतात. त्याचप्रमाणे त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या भक्तांनी त्यांची काया जुनाट होती आणि त्यांचे वय सहज 400 ते 500 वर्षाचे होते असेही त्यांचे वर्णन केलेले आढळते. ही गोष्ट देखील वरील तर्काला पुष्टी देणारी वाटते. कर्दळीवन ते अक्कलकोट. कर्दळीवनातून बाहेर पडल्यावर श्री स्वामी समर्थाची दिव्य मूर्ती वाटेतील अनेक रम्य स्थळे, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे पाहता पाहता इसवी सन 1857च्या सुमारास अक्कलकोट येथे आली. या प्रवासाची हकीकत एकदा स्वामी समर्थांनी देखील स्वमुखाने सांगितली होती. ती अशी: एकदा कलकत्त्याच्या एका पारशी गृहस्थाने स्वामींना विचारले, स्वामीमन, आपण कुठून आलात? त्यावर स्वामी समर्थ लागलीच म्हणाले, प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बंगाल देश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाने फिरत फिरत हरिद्वार, केदारेश्वर पाहिले. यानंतर त्यांनी अनेक गावाची व तीर्थाची नावे पटापट सांगितली. ती सर्वच लक्षात ठेवणे कोणाला शक्य झाले नाही. श्री समर्थ पुढे म्हणाले, नंतर आम्ही गोदा तटकास आलो. तेथे बरीच वर्षे राहून नंतर पंढरपूर, बेगमपूर येथे जाऊन हिंडत हिंडत मोहोळास आलो. तेथून सोलापुरी आलो. तेथे काही काळ राहून अक्कलकोटास आलो. तो येथेच आहे. या यादीवरून चा संचार असे तो हिमाचल झाल्याचे लक्षात येते. त्यांच्या हिमालयाच्या वास्तव्यात त्यांनी एका चिनी दाम्पत्याचे गर्भहरण केले. एका हरणीच्या निष्पाप पाडसाचे पारद्यापासून रक्षण केले. त्याचप्रमाणे एका तपोनिष्ठ संन्याशास दत्त रूपात दर्शनही दिले. हिमालयाप्रमाणेच जगन्नाथपुरीसही त्यांचे काही काळ वास्तव्य झाल्याचा उल्लेख त्यांच्या दिव्य चरित्रात आढळतो. त्या ठिकाणी अलवनी बुवा नावाचे एक थोर संन्यासी होते. ते तिघांना बरोबर घेऊन जगन्नाथाच्या दर्शनासाठी आले होते. परंतु तेथे येताच ते चौघेही तापाने फणफणून गेले. त्यांचा ताप इतका वाढला की अन्न पाण्यासाठी 4 पावले बाहेर जाणेही त्यांना शक्य होऊन बसले. तेथे आलेल्या हजारो यात्रेकरूपैकी कोणीही त्यांची विचारपूस केली नाही. अखेर भगवंताला शरण जाऊन बुवांनी त्यांचे अखंड नामस्मरण सुरू केले आणि थोड्याच वेळात एक विलक्षण चमत्कार घडला. लखनवीत चमकावी तसा भास बुवांना झाला आणि त्या तेजस्वी प्रकाश लोळातून श्री स्वामी समर्थाची अजनबाहू दिव्य मूर्ती एकाएकी त्या ठिकाणी प्रकट झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांचे राहणीमान. स्वामी लहान मुलाबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणि गोट्या खेळत असत. त्यांना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती. स्वामी तिला प्रेमाने भरवत, मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खरा चाटे. स्वामी कधी कधी तिच्या 4 पायामध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने डुशी देत. मग ती सुद्धा आपला पाना स्वामीसाठी मोकळा करे. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदागाईला मिठी मारून माझी मायगती असं म्हणत अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत. श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती. स्वामी भक्तांना विचारतात, आम्ही कोण आहे? चोळप्पा उत्तर देतात, आपण त्रिभुवन नायक आहात. स्वामी संतुष्ट होत नाहीत. स्वामी म्हणतात, आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते. स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्या वेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोक अन्नपाण्याला पारखे झाले होते. लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे स्वामीकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्याचं मत होतं. आल्या तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेला स्वामीकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, काय रे, गाणगापूर मंदिराचा तू पुजारी आहेस ना? आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना? पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात,
गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? पुजारी उत्तर देतो, श्री नरसिंह सरस्वतीची. स्वामी म्हणतात, आम्ही नरसिंह भान आहोत, नीट बघ आम्हाला. पुजारी पाहतो तर काय, स्वामीच्या जागेवर साक्षात श्री नरसिंह सरस्वती उभे आहेत. पुजाऱ्याला गैवारून येतं. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्री वल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहे. तो स्वामी चरणी नतमस्तक होतो आणि स्वामींना क्षमा मागतो. मग म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे. इकडे मामलेदार यशवंत सरकारी धान्य, गोदामातलं धान्य गरजवंत लोकांमध्ये वाटून टाकतो. सरकारी धान्य वाटल्यामुळे त्याला 10,000 रुपये दुसऱ्या दिवशी संध्याकाळीपर्यंत सरकारी खजिन्यात जमा करा असा खलिदा येतो. यशवंत घरदार, शेत व बायकोचे दागिने विकायला काढतो, पण त्या सर्वांचे मात्र 1,000 रुपये मिळणार असं सावकार सांगतो. सावकार शिल्लक 9,000 रुपयाचे कर्ज द्यायला स्पष्ट नकार देतो. पैसे न भरल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यशवंताला अटक करायला येतात. त्याला बेड्या पडणारच तेव्हा स्वामी एका शेठाच्या रूपात येतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना 10,000 रुपये देऊन यशवंताची सुटका करतात. अधिकारी लोक गेल्यावर स्वामी यशवंताला आपलं खरं रूप दाखवतात. यशवंताने नोकरीला राजीनामा देऊन स्वामी सेवेतच आयुष्य काढण्याचं ठरवलं. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थाच्या अवतार कार्यातील कथा येथेच थांबत नाही. याच भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्या प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत जर आपण मनापासून त्यांना हाक मारली तर स्वामी समर्थ नक्कीच आपल्या मदतीला धावून येतात. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हालाही स्वामी समर्थावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.